नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण भारतीय इतिहासातील एका अत्यंत आकर्षक कालखंडात डोकावणार आहोत. साधारणपणे 8व्या ते 18व्या शतकातील काळ. या काळात भक्ती आणि सूफी परंपरांनी संपूर्ण उपखंडात धार्मिक आणि सामाजिक जीवनाला एक नवीन आकार दिला होता. आपल्याकडे आज इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील काही अंश आहेत जे आपल्याला या बदलांमागची प्रक्रिया समजून घेण्यास मदत करतील. आपला उद्देश हा आहे की या काळात धार्मिक श्रद्धा कशा विकसित झाल्या, विविध पंथ कसे एकत्र आले आणि कवी संतांनी सामान्य लोकांच्या भाषेतून ईश्वराशी नाते कसे जोडले हे जाणून घेणे. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. नक्कीच. आणि हा काळ केवळ नवीन देवतांच्या उदयाचा नव्हता खरं तर. प्रस्थापित विचारांना आव्हान देणारा आणि विविध परंपरांमधील संवादाचाही होता. या स्रोतांच्या आधारे आपण या गतिशीलतेचे विविध पैलू पाहणार आहोत. बरोबर. या कालखंडातील सर्वात लक्षणीय गोष्ट म्हणजे विविध देवी देवतांची वाढती लोकप्रियता. शिल्प आणि ग्रंथांमधून विष्णू, शिव आणि देवीची विविध रूपे दिसू लागतात. पण हे सर्व बदल कसे घडले? इतिहासकार यामागे दोन प्रमुख प्रक्रिया सांगतात. पहिली प्रक्रिया होती ब्राह्मणी विचारांचा प्रसार, म्हणजे पुराणांसारखे ग्रंथ सोप्या संस्कृतमध्ये रचले गेले. सोप्या संस्कृतमध्ये? हो, जेणेकरून ते स्त्रिया आणि शूद्रांपर्यंत पोचू शकतील, ज्यांना सामान्यतः वैदिक ज्ञानापासून दूर ठेवलं जात असे. अच्छा. आणि दुसरी प्रक्रिया तितकीच महत्वाची होती असं तुम्ही म्हणालात? हो, ती म्हणजे ब्राह्मणांनी स्थानिक श्रद्धा आणि प्रथा स्वीकारणे आणि त्यांना एक नवीन रूप देणे. यालाच समाजशास्त्रज्ञांनी महान आणि लघु परंपरांमधील संवाद म्हटले आहे. महान आणि लघु परंपरा, हे जरा सोपं करून सांगाल का? समाजशास्त्रज्ञ रॉबर्ट रेडफील्ड यांनी ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते महान परंपरा म्हणजे शासक आणि पुरोहितांसारख्या म्हणजे प्रबळ सामाजिक गटांकडून आलेल्या प्रथा. ओके. तर लघु परंपरा म्हणजे स्थानिक पातळीवरील प्रथा ज्या नेहमीच महान परंपरेशी जुळत नाहीत. या दोन्ही परंपरा एकमेकांवर प्रभाव टाकत बदलत गेल्या. अच्छा. म्हणजे दोन्ही परंपरा एकमेकात मिसळत होत्या. याचं एखादं ठोस उदाहरण आहे का आपल्या स्रोतांमध्ये? हो, एक उत्तम उदाहरण म्हणजे ओरिसातील पुरी येथील जगन्नाथ देवतेचे. बरं. 12व्या शतकापर्यंत जगन्नाथ म्हणजे जगाचा स्वामी हे मुळात एका स्थानिक देवतेचं रूप होते आणि त्यांची मूर्ती आजही लाकडापासून बनवली जाते. हो ना. नंतर त्यांना विष्णूचं रूप म्हणून ओळख मिळाली. हे एकत्रीकरणाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. देवी पंथांमध्येही असंच घडलं, जिथे स्थानिक देवींना लक्ष्मी किंवा पार्वती यांसारख्या पौराणिक देवतेचं रूप देण्यात आले. पण मला वाटतं हे एकत्रीकरण नेहमीच शांततेत झालं नसेल की नाही. काही मतभेद किंवा संघर्ष झाले असतीलच. अगदी बरोबर. याच काळात तांत्रिक पूजा पद्धतींचाही प्रसार झाला. या पद्धती स्त्रिया आणि पुरुष दोघांसाठी खुल्या होत्या आणि त्यात जातपंथाचे भेद मानले जात नसत. याचा शैव आणि बौद्ध धर्मावरही प्रभाव पडला. आणि यामुळे झालं काय की वैदिक परंपरा आणि तांत्रिक किंवा पौराणिक परंपरांमध्ये संघर्ष निर्माण झाला. म्हणजे नक्की कसा संघर्ष? वैदिक परंपरेतील इंद्र, अग्नी, सोम यांसारखे देव मागे पडले. जे लोक वेदांना प्रमाण मानत होते ते यज्ञ आणि मंत्रोच्चारांपलीकडील पूजा पद्धतींना विरोध करत, तर दुसरीकडे तांत्रिक साधक वेदांचे प्रामाण्यच नाकारत. आणि याच पार्श्वभूमीवर भक्ती परंपरेचा उदय झाला, बरोबर? हो, भक्ती परंपरेचे दोन मुख्य प्रकार मानले जातात. एक म्हणजे सगुण भक्ती, जिथे शिव, विष्णू किंवा देवीच्या मानवी रूपातील मूर्तींची पूजा केली जाते. आणि दुसरी निर्गुण भक्ती, जिथे देवाच्या निराकार रूपाची उपासना केली जाते. भक्ती चळवळीची सुरुवातीची मुळे आपल्याला दक्षिणेत सापडतात असं म्हणतात. तामिळनाडूतील अळवार आणि नयनार संतांबद्दल स्रोतांमध्ये काय माहिती आहे? 6व्या शतकात विष्णुभक्त अळवार आणि शिवभक्त नयनार यांनी तामिळ भाषेतून आपल्या देवतांची स्तुती करणारी गीतेगात गावोगावी प्रवास केला. त्यांनी काही पवित्र स्थळांना आपल्या दैवतांचे निवासस्थान म्हणून ओळखले, जिथे पुढे मोठी मंदिरे बांधली गेली. या संतांचा जातीव्यवस्थेबद्दल काय दृष्टिकोन होता? कारण तो त्या काळातला एक महत्वाचा मुद्दा होता. हो, आणि इथेच त्यांचं वेगळेपण दिसतं. हे संत ब्राह्मण, कारागीर, शेतकरी इतकेच नव्हे तर अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातींमधूनही आले होते. खरंच? हो, यावरून असं दिसतं की त्यांनी जाती व्यवस्थेला आणि ब्राह्मणांच्या वर्चस्वाला थेट आव्हान दिले. त्यांच्या रचना
म्हणजे नालईरा, दिव्य प्रबंधम, ज्या अळवारांच्या रचना आहेत, त्यांना तामिळ वेद म्हटले जायचे. म्हणजे वेदांइतकेच महत्त्व दिलं गेलं. अगदी. आणि यात महिलांचाही सहभाग होता, हे विशेष आहे. नक्कीच. आंडाळ या स्त्री अळवार संत स्वतःला विष्णूजी प्रेयसी मानत. त्यांच्या रचना आजही गायल्या जातात. दुसरीकडे शिवभक्त करायकल अम्मयार यांनी कठोर तपस्वी मार्ग स्वीकारला. त्यांनी स्वतःला राक्षसी म्हणून वर्णन केले, जे स्त्री सौंदर्याच्या पारंपरिक कल्पनांना एक आवाहन होते. हे तर खूपच बंडखोरपणाचं वाटतंय, पण या चळवळींना राजाश्रय कसा मिळाला? चोळ राजांसारख्या सामर्थ्यशाली शासकांनी म्हणजे साधारण 9व्या ते 13व्या शतकात ब्राह्मणी आणि भक्ती परंपरांना पाठिंबा दिला. त्यांनी मंदिरे बांधली, जमिनी दान दिल्या. पण का? कारण त्यांना जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी आणि स्वतःची सत्ता मजबूत करण्यासाठी या लोकप्रिय संतांशी संबंध जोडणे महत्वाचे वाटत होते. अच्छा, म्हणजे हा एक राजकीय डावपेच होता. हो, एक प्रकारे. दक्षिणेनंतर आपण कर्नाटकात येऊया. तिथे वीरशैव परंपरेचा उदय झाला असं वाचनात आलंय. हो, 12व्या शतकात बसवण्णा नावाच्या एका ब्राह्मण मंत्र्यांनी ही चळवळ सुरू केली. त्यांचे अनुयायी वीरशैव किंवा लिंगायत म्हणून ओळखले जातात. लिंगायत. हो, ते शिवाच्या लिंग रूपाची पूजा करतात, जातीव्यवस्थेला आणि पुनर्जन्माच्या सिद्धांताला आव्हान देतात, तसेच विधवा पुनर्विवाहासारख्या प्रथांना प्रोत्साहन देतात. त्यांच्या रचना वचन म्हणून ओळखल्या जातात. आणि याच काळात उत्तर भारतात काय परिस्थिती होती? उत्तर भारतात राजपूत राज्यांमध्ये ब्राह्मणांचे वर्चस्व होते. नाथ, योगी आणि सिद्ध यांसारखे नेते लोकप्रिय होत होते, पण त्यांना राजाश्रय मिळाला नाही. मोठा बदल तेव्हा झाला जेव्हा तुर्कांच्या आक्रमणामुळे दिल्ली सल्तनतची स्थापना झाली. यामुळे राजपूत सत्ता कमकुवत झाली आणि सुफींच्या आगमनासाठी एक नवीन सामाजिक धार्मिक वातावरण तयार झाले. सुफी म्हणजे नक्की कोण? हा शब्द आपण खूप ऐकतो. इस्लामच्या सुरुवातीच्या काळात खलिफाच्या वाढत्या भौतिकवादाला विरोध म्हणून काही गूढवादी आणि तपस्वी लोकांनी एक चळवळ सुरू केली, ती म्हणजे सुफीवाद. ओके. त्यांनी ईश्वरावरील तीव्र प्रेम आणि भक्तीतून मोक्ष मिळवण्यावर भर दिला. सुफी परंपरा संघटित कशी होती? सुफींनी खानका म्हणजे धर्मशाळा याभोवती आपले समुदाय संघटित केले. तिथे एक शेख किंवा पीर म्हणजे गुरु असत, जे शिष्यांना म्हणजे मुरीद यांना मार्गदर्शन करत. म्हणजे गुरु शिष्य परंपरा. हो, या अखंड साखळीला सिलसिला म्हटले जाते. जेव्हा एखाद्या शेखचा मृत्यू होत असे तेव्हा त्यांची कबर म्हणजे दर्गा भक्तांसाठी एक पवित्र स्थळ बनत असे, जिथे जियारत म्हणजे तीर्थयात्रा केली जात असे. भारतात कोणता सुफी सिलसिला सर्वात प्रभावी ठरला? चिश्ती सिलसिला. याचं कारण म्हणजे त्यांनी स्थानिक वातावरणाशी आणि भारतीय भक्ती परंपरांशी यशस्वीपणे जुळवून घेतले. उदाहरणार्थ, दिल्लीतील शेख निजामुद्दीन औलिया यांच्या खानकामध्ये एक खुला लंगर म्हणजे स्वयंपाकघर होता, जिथे सैनिक, गुलाम, योगी, गरीब, श्रीमंत असे सर्व स्तरांचे लोक येत. कोणताही भेदभाव नव्हता. आणि त्यांनी संगीताचाही वापर केला नाही का? हो, कव्वाली हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. समा म्हणजे गूढ संगीताचं सादरीकरण, याद्वारे ईश्वराची आठवण केली जात असे. अमीर खुसरो यांचं नाव यात येतं? अगदी बरोबर. अमीर खुसरो या निजामुद्दीन औलिया यांच्या शिष्याने कव्वालीच्या सुरुवातीला गायला जाणारा कौल सुरू करून चिश्ती समाला एक विशेष रूप दिले. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हिंदवीसारख्या स्थानिक भाषांचाही वापर केला. आता आपण उत्तर भारतातील काही महत्त्वाच्या संत कवींवर लक्ष केंद्रित करूया, ज्यांनी या नवीन विचारांशी संवाद साधला. सुरुवात कबीरांपासून करूया का? हो, नक्कीच. कबीर म्हणजे साधारण 14वे-15वे शतक हे निर्गुण भक्तीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहेत. त्यांच्या रचना कबीर बीजक, कबीर ग्रंथावली आणि आदी ग्रंथ साहेब यांसारख्या विविध परंपरांमध्ये आढळतात. म्हणजे ते कोणत्या एका धर्मापुरते मर्यादित नव्हते? अजिबात नाही. त्यांनी ईश्वराला अल्लाह, राम, हरी, हजरत अशा अनेक नावाने संबोधले आणि हिंदू-मुस्लिम धर्मांमधील कर्मकांडांवर कठोर टीका केली. त्यांच्या सांगा बंधूंनो, जगाचा स्वामी एक की दोन यासारख्या रचनांमधून त्यांचा संदेश स्पष्ट दिसतो. कबीरांनंतर गुरु नानक यांच्याबद्दल सांगा. बाबा गुरु नानक म्हणजे 1469 ते 1539 यांनीही निर्गुण भक्तीचाच पुरस्कार केला. त्यांनी यज्ञ, मूर्तिपूजा, तीर्थस्नान आणि दोन्ही धर्मांतील धर्मग्रंथांना नाकारले. मग मार्ग कोणता सांगितला त्यांनी? ईश्वराचे नामस्मरण हाच त्याच्याशी जोडण्याचा सोपा मार्ग आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांचे उपदेश शबद म्हणून ओळखले जातात.
त्यांनी आपल्या अनुयायांना संगतमध्ये संघटित केले आणि गुरु परंपरेची सुरुवात केली, जी पुढे शीख धर्माच्या रूपात विकसित झाली. आणि या पुरुष संतांच्या काळात मीराबाईंसारखी एक राजकन्याही होती जिने भक्तीचा एक वेगळाच मार्ग निवडला. हो, मीराबाई म्हणजे 15वे-16वे शतक. त्या मेवाडच्या राजघराण्यातील असूनही त्यांनी पत्नी आणि आईची पारंपरिक भूमिका नाकारली आणि श्रीकृष्णाला आपला प्रियकर मानले. त्यांचे गुरु संत रैदास होते असं मानलं जातं, नाही का? हो, जे चर्मकार होते. हे त्यांच्या जातीव्यवस्थेच्या विरोधाचे प्रतीक आहे. एका राजकन्येने निम्नजातीय व्यक्तीला गुरु मानणं हे खूप मोठी गोष्ट होती. त्यांची भावनिक भजनं आजही राजस्थान आणि गुजरातमध्ये विशेषतः गरीब आणि निम्नवर्गीय लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. तर आज आपण पाहिलं की 8व्या ते 18व्या शतकाचा काळ हा भारतीय समाजात कितीतरी बदलांचा, संवादांचा आणि नव्या विचारांच्या उदयाचा होता. अळवार नयनारांपासून ते बसवण्णा, कबीर, नानक, मीराबाई आणि अनेक सूफी संतांपर्यंत. हो, या सर्वांनी सामान्य लोकांच्या भाषेतून भक्तीचा संदेश दिला आणि प्रस्थापित सामाजिक धार्मिक चौकटींना आव्हान दिले. खरंय. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. नक्कीच. या सर्व परंपरा आजतागायत जिवंत आहेत, पण इतिहास आपल्याला शिकवतो की परंपरा कधीच स्थिर नसतात, त्या सतत बदलत असतात. बरोबर. मग आज आपण या परंपरा ज्या स्वरूपात पाहतो त्या शतकानुशतके कशा बदलल्या असतील आणि भविष्यात त्यांचे स्वरूप काय असेल, एखाद्या परंपरेचा मूळ अर्थ काय असतो आणि तो कोण ठरवतो, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही. अभ्यासपूर्ण चर्चा इथेच संपूया. पुढच्या वेळी पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.